जे का रंजने गांजले त्याची म्हणे आपुला तोची साधू ओळखावा देव ते त्याची जाणावा। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये। तर आज आपण आलेलो आहेत जे आपली माऊलींची वारी निघाली आहे पंढरपूरला, ते पण पुण्यामध्ये सध्याला आपण आहोत। तर आपण आज या वारीचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहेत, खास म्हणजे खास। चला म्हणलं आपण औशेकर महाराजांसोबत तर बरीचशी वारी पाहिलेली आहे, तर आज आपण माऊलींच्या वारीला आलेलो आहेत। त्याच्यामुळे हा आनंद आणि हा उत्साह सोहळा, हा इतका डोळे भरून बघण्यासारखा हा उत्साह सोहळा आज आपल्याला इथं पाहायला भेटत आहे। सुंदर अशी वारी जी आहे तर या ठिकाणी चालू आहे मित्रांनो। तर कसा वाटला तुम्हाला सोहळा वगैरे नक्की व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना। जगण्याचे देवा। तर सर्व वारकऱ्यांना वारीत येण्याचे कारण म्हणजे असे की या पालखीचं दर्शन होणं म्हणजे खूप महत्वाचं आहे। तर आपण सध्याला तुकाराम महाराजांच्या या पालखीच्या जवळ आहेत, त्याचं दर्शन सुद्धा सुंदर अशा प्रकारे दर्शन झालं आणि तुम्हाला हे दर्शन घडवून आणण्याचं योग मला भेटलं, याचा खूप आनंद मला वाटतो। की जर आपल्याकडून वारकऱ्यांना ज्यांना येणं शक्य नाही त्यांना घरी बसल्या या वारीचा आनंद घेता येतो, त्यामुळे आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा मित्रांनो। लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ, उन्मादा कमळ झाकवेना। विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे करळ टाकवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। ऐसे लाभो भान देगा देवा दान, चरणात ध्यान राहू देगा। अमृताची वेळा अमृताचा तुंब, भक्तीचा मृदुंग। जे का रंजने गांजले त्याची म्हणे आपुला तोची साधू ओळखावा देव ते त्याची जाणावा। तर याचा अर्थ ना म्हणजे जे काय ज्यांना अन्न मिळत नाही किंवा बाहेर अशी आहेत त्यांना जे आपण का म्हणतो तेच साधू खरा, नाही का? सगळ्यांना जे सांभाळून येतं सांभाळतो, नाही का? ज्यांना अन्न नाही पाणी नाही किंवा यांच्या सगळ्यांचं बघतो तो खरा साधू, नाही का? जे का रांजले गांजले त्याची म्हणावे का आपुले, तर याचा असा अर्थ पूर्णपणे बाजू देगा